नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। तुमची नवरात्री अगदी उत्साहात गेली असेल अशी मी आशा व्यक्त करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीची सांगता म्हणजेच घट विसर्जन कसं करावं याची संपूर्ण माहिती देणार आहे। तर यामध्ये मी तुम्हाला घट कधी उठवायचा, त्याची योग्य वेळ कोणती, त्याचबरोबर आपण या नवरात्रीच्या पूजेमध्ये जे जे साहित्य वापरलेलं होतं त्या प्रत्येक साहित्याचं काय काय करायचं, आपण नवरात्रीमध्ये जर उपवास केले असतील तर ते उपवास कधी सोडायचे, देवीला नैवेद्य काय दाखवायचा, ज्यांनी उठता बसता उपवास केला असेल त्यांनी तो कधी सोडायचा, त्याचबरोबर देवीची जी तळी आहे ती कधी भरायची, अजून सुद्धा भरपूर गोष्टी आहेत ज्यांचे प्रश्न तुम्हाला या घट विसर्जनाच्या बाबतीत पडलेले आहेत। तर सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, नवरात्रीचे 9 दिवस कसे भरभर निघून गेले कळलं सुद्धा नाही। प्रत्येक दिवस अगदी उत्साहाचा होता। आपल्यापैकी प्रत्येकाने देवीची सेवा अगदी मनोभावे केली असेल। तर बऱ्याच ठिकाणी 9व्या दिवशी म्हणजे यंदा 9वा दिवस येतो 23 तारखेला सोमवारी, तर त्या दिवशी सुद्धा घट विसर्जन होत असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता। यंदा 15 ऑक्टोबर 2023ला म्हणजे रविवारी घटस्थापना झाली होती। 24 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी आपल्याला घट विसर्जन करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी। म्हणूनच म्हटलं, ज्यांच्याकडे आदल्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशीच घटाचं उत्थापन होत असेल, घट विसर्जन होत असेल किंवा घट हलवत असतील तर त्यांनी त्या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल। आता ज्यांच्या घरी म्हणजे बहुतांश घरी दसऱ्याच्याच दिवशी घटाचं विसर्जन होतं, पण खूप कमी टक्के लोक आहेत की ज्यांच्या घरी 9व्या दिवशी होतं। तुम्ही कोणत्याही दिवशी करत असाल, पद्धत मात्र सेम आहे। आता भाग बदलला किंवा थोडाफार प्रांत बदलला की पद्धतीत थोडाफार बदल होतो, जास्त काही नाही। ज्या दिवशी तुम्हाला घट विसर्जन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, अंघोळ वगैरे करायची आणि शक्यतो ज्यांनी पूजा मांडली होती त्यांना जर काही मासिक धर्म वगैरे किंवा दुसरं काही म्हणजे काही अडचण नसेल तर त्यांनीच ही पूजा उचलावी। म्हणजेच व्रतकर्त्याच्या हातून जर पूजेचं उत्थापन झालं तर नक्कीच चांगलं राहील। पण काही गोष्टी आकस्मिक असतात, जसं की सुतक वगैरे असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी मात्र त्या दिवशी हात लावू नये, दुसऱ्या व्यक्तीने ते करावं। आणि ज्यांच्याकडे सुतक आहे त्यांनी सुतक फिटल्यानंतर ही पूजा उचलून घेतली तरी सुद्धा चालेल। तर सर्वात प्रथम आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर नवरात्रीची पूजा जिथे मांडलेली आहे तिथे जायचं आहे। दररोज तुम्ही ज्याप्रमाणे घटाला पाणी घालत होतात, घटाला माळ घालत होतात, देवीची पूजा करत होतात किंवा ज्या ज्या सेवा करत होतात त्या सर्व करून घ्यायच्या आहे शेवटच्या दिवशीसुद्धा। यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला घटामध्ये थोडंसं दही दूध किंवा साखर आणि दही जे मिक्स केलेलं असतं ते अगदी थोडंसं ओतायचं आहे। घटाचं उत्थापन करताना हा विधी केला जातो। ज्यांच्याकडे केला जात नाही त्यांनी नेहमीप्रमाणे दरवर्षी जसं करतात तसं केलं तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर आपण जे काही धान्य त्या वेदिकेमध्ये लावलं होतं, कुणी फक्त गहू पेरलेले असतील, कुणी 5 किंवा 7 धान्य किंवा कुणी 9 धान्यसुद्धा पेरले असतील, तर ते धान्य व्यवस्थित उगवलेलं असेल किंवा थोडंफार का होईना उगवलेलं असेलच प्रत्येकाचं, तर त्यातून थोडं थोडं धान्य आपल्याला उपटून घ्यायचं आहे आणि या धनाची माळ आपल्याला घटाला त्याचबरोबर आपल्या देवीला सुद्धा घालायची आहे। झेंडूच्या फुलांची सुद्धा माळ घातली जाते, पण आपण जेव्हा दसऱ्याची पूजा करतो तेव्हा ती देवीला घालायची असते। सर्वात पहिला मान असतो तो धनाच्या माळेला, त्यामुळे तुम्ही धनाची माळ घटाला आणि देवीला दोघांनाही घालू शकता। तर तुम्हाला माहितीच आहे, घटाची माळ असो किंवा देवीची माळ, आपण 9 दिवस म्हणजे दसऱ्याच्या अगोदरपर्यंत ज्या माळी घालत आलो तर त्यामध्ये आपल्याला सुईचा वापर न करता म्हणजे त्या धाग्याला गाठी देऊन मग त्यामध्ये पानं असतील किंवा फुलं असतील ती ओवून मगच आपण ती माळ तयार करत आलो होतो। त्याच पद्धतीने धनसुद्धा, आता एक एक धन जे आहे तर त्याची माळ योग्य वाटणार नाही, तर एका एका म्हणजे जसं फूल असतं ना त्याच पद्धतीने धनसुद्धा 3-4 धन किंवा 5-5 धनाची संख्या एका ठिकाणी आपल्याला एका धाग्यात ओवायची आहे। म्हणजे 5-5 धनाचे झुपके तुम्हाला एका एका गाठीमध्ये ओवत जायचे आहे किंवा त्याला गाठी मारत जायचे आहे। अशा पद्धतीने धनाच्या झुपक्याची तुम्ही 5-7 या संख्येमध्ये माळ बनवू शकता। म्हणजे एका माळेमध्ये 5-5 याचे 5 झुपके तुम्ही बांधू शकता किंवा मग
7 बांधू शकता किंवा विषम संख्येमध्ये 11 या पद्धतीने सुद्धा बांधू शकता। तर ही झाली धनाची माळ। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता नेहमीप्रमाणे घटाची पूजा तर झाली, आता आपल्याला घट हलवायचा आहे। तर काही ठिकाणी घट हलवण्याची पद्धत अशी आहे की घट उचलल्यानंतर तो एका साईडला, म्हणजे त्यांनी काय केलेलं असतं, दुसऱ्या ताटामध्ये दही भात घेतलेला असतो आणि या घटाला विसावा देण्यासाठी तो घट उचलून त्या दही भातावर ठेवला जातो। तुम्ही नवीन असाल किंवा या अगोदर कधी घटस्थापना केली नव्हती पण पहिल्यांदाच केलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही पद्धत फॉलो करू शकता। आणि ज्यांच्याकडे पहिल्यापासून फक्त एवढीच रीत आहे की घट उचलायचा आणि परत त्याच जागेवर ठेवायचा, तर तसं केलं तरी सुद्धा चालेल, दोन्ही पद्धती योग्यच आहेत। यानंतरचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपण दसऱ्यापर्यंत देवांना स्नान घातलेलं नव्हतं। आता कुणी फक्त या पूजेमध्ये देवीचा टाक ठेवलेला असेल, पण बहुतांश जणांच्या घरी आणि आमच्याकडे सुद्धा संपूर्ण दसऱ्यापर्यंत सर्व टाक जे आहेत किंवा देवी देवतांच्या ज्या मूर्ती आहेत, फोटो आहेत, त्या सर्व घट मांडणीजवळ ठेवल्या जातात आणि त्यामुळेच 9-10 दिवस कोणत्याही देवी देवतांना स्नान घातलं जात नाही। तर आता त्यांना स्नान घालण्याची वेळ आलेली आहे। तर पंचामृताने किंवा दुधातुपाने या दिवशी देवांना स्नान घातलं जातं। त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं। आता तुम्ही जर विड्याच्या पानांवर देव ठेवलेले असतील तर ती विड्याची पानं साईडला करून घ्या आणि जे काही आसन असेल खाली, लाल रंगाचा कपडा आसन म्हणून असेलच, तर त्याच्यावर तुम्ही हे जे टाक आहेत ते पुन्हा ठेवून द्या। खूप जणांनी विचारलं होतं, आपण जे टाक या घटाच्या मांडणीजवळ ठेवतो तर ते उभे करून ठेवायचे की झोपून ठेवायचे। आता जेव्हा आपण ते देव्हाऱ्यामध्ये ठेवतो तर बऱ्याच जणांच्या देवघराला पायऱ्या यासाठीच असतात की जेणेकरून टाक असतील किंवा काही मूर्तींना मागून टेकून असतो तर देव व्यवस्थित टेकून राहावे यासाठी त्या पायऱ्या बनवलेल्या असतात। पण घटाची मांडणी आहे ती आपण देव्हारा सोडून बाजूला केलेली असते, त्यामुळे तुम्ही ते टाक झोपून ठेवले तरी सुद्धा चालतील। ज्या मूर्ती नेहमीप्रमाणे बसवून ठेवता येतात तशा ठेवल्या तरी सुद्धा चालतील। आता या सर्व देवी देवतांना गंध लावून घ्यायचा आहे, फुलं वाहून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही सकाळची पूजा होते। त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। तर या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून आंबाडीची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य दाखवला जातो। काही ठिकाणी दही धपाटे सुद्धा दाखवले जातात आणि नंतर पुरणपोळी किंवा जे काही गोडधोड आपण दरवर्षी दसऱ्याला बनवतो तर ते सुद्धा दाखवलं जातं। तर तुमच्याकडे नैवेद्याचा जो काही पदार्थ दसऱ्याला दाखवण्याची पद्धत आहे तर तो सुद्धा तुम्ही दाखवू शकता। देवीला आंबाडीची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य अतिशय प्रिय आहे। रानभाजी आहे आंबाडीची भाजी, तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही नक्कीच त्याचाही नैवेद्य सर्वप्रथम दाखवू शकता, नंतर पुरणपोळीचा दाखवला तरी सुद्धा चालेल। आता या पूजा साहित्याचं नेमकं काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगते। मंगल कलश तुम्हाला लगेच हलवायचा असेल तर लगेच तुम्ही तो उचलून पुन्हा त्याच जागेवर ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून दिला तरी सुद्धा चालेल। ज्यांच्या घटावर नारळ असेल, म्हणजे आमच्याकडे घटावर नारळ ठेवला जात नाही, मंगल कलशावर नारळ फक्त ठेवला जातो, तर तो नारळ फोडून खाण्याची पद्धत आहे। म्हणजे देवीसमोरच तो नारळ वाढवायचा आणि त्याचा प्रसाद म्हणून सर्वजणांनी खायचा। तर हा नारळ जेव्हा आपण वाढवतो तर नारळाच्या कवटीमधलं, म्हणजे जिथे 3 डोळे असतात नारळाचे, त्या भागातलं जे खोबरं आहे ते देवीला वाहिलं जातं। कुलाचारानुसार हा नियम आहे। नवीनच एक कुलाचाराविषयीचं, म्हणजे आपण देवीचा कुळाचार कसा करावा, त्याचबरोबर कुळधर्म कसा पाळावा हे पुस्तक वाचण्यात आलं, त्यामध्ये ही नवीन माहिती मिळाली, म्हटलं तुमच्याशीही शेअर करावं। तर 5 तुम्ही छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे देवीसमोर ठेवू शकता। बाकीचा प्रसाद तुम्ही स्वतः खाल्ला तरी सुद्धा चालेल। ज्यांच्याकडे मंगल कलश असतो तर त्यांच्यासाठी 2 पर्याय मी तुम्हाला सुचवते। हा जो मंगल कलश आहे ना, तर हा आपल्याला तळी भरण्याच्या वेळेस सुद्धा लागतो। तर तळीचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच। तर तुम्ही हा मंगल कलश तळी भरण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि नंतर पुन्हा देवघरामध्ये ठेवून दिला तरी सुद्धा चालेल। पुढे तुम्ही तो तुमच्या देवघरामध्ये, म्हणजे जोपर्यंत त्या नारळाला कोंब येत नाही किंवा त्याला तडा वगैरे जात नाही, म्हणजेच काय, नारळ जोपर्यंत खराब होत नाही, त्यातलं पाणी जोपर्यंत आटत नाही, तुम्ही तोपर्यंत तो देवघरामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल। किंवा मग ज्यांच्याकडे फक्त मंगल कलशावर नारळ असतो त्यांनी त्या दिवशीच तो देवीसमोर फोडला, नंतर तळी भरण्यासाठी पुन्हा दुसरा मंगल कलश स्थापन करून
तसं केलं तरीसुद्धा चालेल. वाटलंच तर तुम्ही असं करा, जो नारळ आत्तापर्यंत घटावर किंवा मंगल कलशावर होता तो दसऱ्याच्या दिवशी म्हणजे जेव्हा तुम्ही ही घट विसर्जनाची पूजा कराल तेव्हा तो नारळ देवीसमोर वाढवा. नंतर तळी भरण्याच्या वेळा पुन्हा एक नवीन मंगल कलश स्थापन करा आणि तोच पुढे तुम्ही कंटिन्यू तो देवघरामध्ये ठेवू शकता. तर कॅलेंडरमध्ये विजय मुहूर्त जो दिलेला आहे तो दुपारी 1:52 2:38 आहे. म्हणजे या विजय मुहूर्तापासून तुम्ही तुमची दसऱ्याची पूजा करू शकता, ज्यामध्ये शस्त्रपूजा असेल किंवा विद्यार्थी जे पाटीपूजन करतात किंवा आपल्या अभ्यासाच्या साहित्याचं पूजन वगैरे करतात किंवा तिथून पुढे जे आपण आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देतो तर ती कामं तुम्ही तिथून पुढे केली तरीसुद्धा चालेल. त्याच्या अगोदर म्हणजे साधारणतः 2 वाजेच्या अगोदरपर्यंत तुम्ही घट विसर्जनाची पूजा कधीही करू शकता. तसं बघायला गेलं तर घटस्थापना असो किंवा घट विसर्जन यामध्ये आपल्याला शुभ मुहूर्त किंवा शुभ वेळ कोणती हे बघण्याची अजिबात गरज नाही, कारण हे दोन्ही दिवस अतिशय शुभ असतात आणि दसरासुद्धा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही. पण तरीही तुम्हाला मी वेळ सांगितलेली आहे, म्हणजे तुमची कोणतीही पूजा मांडणी असो किंवा पूजेचं विसर्जन असो ते तुम्हाला उदय तिथीनुसार सकाळच्या वेळेतच करायचं असतं किंवा दुपार भरायच्या आत आपल्याला ती पूजा उरकून घ्यायची असते. तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. यानंतर म्हणजे ही सकाळची एक आपली सामान्य पूजा आवरली म्हणजे घट हलवणं झालं किंवा देवीसमोर नैवेद्य दाखवणं झालं किंवा देवांचं स्नान झालं, ही एक सामान्य पूजा आटोपली की तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता. कारण आता तुम्ही 9 दिवस उपवास केलेले होते. ज्यांनी उठता बसता उपवास केला होता त्यांनीसुद्धा याच दिवशी सोडावा आणि ज्यांच्याकडे नवमीलाच घट हलवला जातो त्यांनी अष्टमीला उपवास करून नवमीला उपवास सोडला तरीसुद्धा चालतो आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यांनी उठता बसता उपवास असो किंवा 9 दिवसाचे उपवास असो ते दसऱ्याच्या दिवशीच सोडावे. कारण दसऱ्याच्या दिवशी तुम्ही दुपार भरण्याच्या आत म्हणजे सकाळी सकाळी लवकर ही घट विसर्जनाची पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर उपवास सोडला तर बरं राहील. कारण एवढे सगळे व्रतवैकल्य तुम्ही करतात याचा अर्थ तुम्ही एकादशीसुद्धा करत असाल आणि 25 तारखेला लगेच पाशांकुशा एकादशी आहे. त्यामुळे संध्याकाळ होण्याची किंवा जास्त उशीर होईल याची वाट बघू नका. लवकरात लवकर तुमचं व्रत जे आहे त्याचं पारण करून टाका. आता सकाळी जेव्हा तुमची ही पूजा वगैरे आटोपेल तेव्हा तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला, शक्यतो पुरुषांनी गेलं तर चांगलं राहील, मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. त्यांच्यासोबत तुम्ही एखादा नारळसुद्धा द्यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घटाभोवती जे काही धान्य उगवलेलं होतं ते सुद्धा द्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं असतं जिथे मारुतीचं मंदिर त्या एकाच मंदिरामध्ये बाकी ग्रामदेवतांची सुद्धा स्थापना केलेली असते. म्हणजे एखादं छोटंसं त्यातच गणपतीचं मंदिर सुद्धा असतं, शिवलिंग असतं, त्याचबरोबर खंडेरायांचं मंदिर असतं, देवी लक्ष्मीचं मंदिर असतं. त्याचबरोबर गावागावानुसार सुद्धा काही ग्रामदैवत वेगवेगळे असतात. तर ती छोटी छोटी मंदिरंसुद्धा एकाच मंदिरात म्हणजे मारुतीच्या मंदिरात असतात. तुमच्याकडे जसं असेल तसं असेल, पण दसऱ्याच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात नक्की जावं. आपल्या घरूनच आपण धनसुद्धा घेऊन जायचं आहे, म्हणजे उगवलेलं जे काही धान्य आहे ते सुद्धा घेऊन जायचं आहे. मारुतीरायांना तुम्ही त्याची माळ किंवा त्यांच्या चरणी हे धन अर्पण करू शकता. त्यांच्या समोर तुम्ही नारळ वाढवू शकता. म्हणजे सर्व देवी देवता जर एकाच ठिकाणी असतील तर तुम्ही एकच नारळ सर्वांसाठी वाढवू शकता. तिथे काही प्रसाद अर्पण करून आणि घरून एखादा नैवेद्यसुद्धा तुम्ही घेऊन जा, त्यांना अर्पण करा. नारळ वाढवून त्याचा प्रसाद घरी घेऊन या. या दिवशी मारुतीरायांना शेंदूरसुद्धा अर्पण केला जातो, पण आजकाल तो मूर्तीवर लावू देत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त तिथे तो वाहून आलात. नंतर मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी ते काय करायचं त्यांची ते ठरवतील आणि तेलसुद्धा वाहू देत नाही. तर तुम्ही तिथे तेलाचे दिवे लावून येऊ शकता. घरूनच 1-2 पंत्या घेऊन जा. त्याचबरोबर तुम्ही जर आपट्याची पानं अगोदरच आणून ठेवलेली असतील तर ती घरात नेऊ नका. जेव्हा तुम्ही मारुतीच्या मंदिरात जातात तिथे पूजा वगैरे करतात, देवाला नारळ फोडतात, त्याचबरोबर धनाची माळ वाहतात किंवा उगवलेलं जे धन आहे ते त्यांच्या चरणी अर्पण करतात. मारुतीच्या मंदिरात जोपर्यंत आपण आपट्याची पानं नेऊन आणत नाही किंवा त्यांच्या चरणी आपण जोपर्यंत ती वाहून आणत नाही तोपर्यंत आपल्याला ती आपट्याची पानं आपल्या घरामध्ये आणता येत नाही. म्हणजे घरी तुम्ही आणू शकता, पण तुम्ही बाहेर कुठेतरी ती आपट्याची पानं ठेवायची आहेत. आणि जेव्हा तुमचं मारुतीचं दर्शन होईल
तुम्ही मारुतीरायांना 1-2 आपट्याचं पान अर्पण कराल, त्यानंतरच तुम्ही त्या नारळाच्या प्रसादासह ती आपट्याची पानं घरी घेऊन यायची आहे। त्याचबरोबर तुम्ही जर साती आसरांच्या मंदिरात घट बसवले असतील तर घरातील एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने तिथे जावं। आता साती आसरांच्या मंदिरात किंवा त्यांचं जे ठिकाण असतं तिथे सुद्धा बरेच घट बसवले जातात आणि घटांची संख्या इतकी होते की आपल्याला सुद्धा कळत नाही यातला आपला घट कोणता होता। असं तुमच्या बाबतीत झालं तर कुठलाही एक घट तुम्ही हलवून येऊ शकता, त्या घटाला माळपाणी वगैरे किंवा म्हसोबाला त्याचबरोबर साती आसरांना तुम्ही नारळ फोडू शकता आणि तो नारळ परत घरी आणायचा नाही। तुम्ही नवरात्रीच्या काळात जा, दसऱ्याला जा किंवा इतर कधीही साती आसरांच्या मंदिरात जेव्हा जाता तर त्या जलदेवता आहेत, त्यामुळे त्यांचा नारळ वाढवल्यानंतर तो नारळ तिथेच ठेवून आपल्याला यायचा आहे, त्याचा प्रसाद घरी आणत नाही। मंदिरामधून घरी आल्यानंतर मात्र तुम्ही ती आपट्याची पानं तुमच्या घरामध्ये आणली, एखाद्या भांड्यात ठेवली तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही ती तुमच्या घरामध्ये ठेवू शकता। आता बऱ्याच ठिकाणी काय आहे, जेव्हा सकाळी देवी देवतांना स्नान घातलं जातं तेव्हाच देवीची तळीसुद्धा भरली जाते, म्हणजे नंतर उपवास सोडायला आणि दसऱ्याची पूजा करायला मोकळं। पण मी इथे तुम्हाला हे सांगू इच्छिते, जोपर्यंत आपण जी आपट्याची पानं सोनं म्हणून वापरतो, तर जोपर्यंत आपण आपट्याची पानं मंदिरात म्हणजे मारुतीरायांच्या चरणी स्पर्श करून आणत नाही तोपर्यंत तळी भरली जात नाही, कारण तोपर्यंत आपल्याला आपट्याची पानं घरात आणताच येत नाही। त्यामुळे तळी जी आहे ती शक्यतो संध्याकाळीच तुम्ही भरू शकता आणि त्यानंतर तुम्ही ती आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून देऊन किंवा तुमची दसरा साजरा करण्याची जी पद्धत आहे ती सुरू करू शकता। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पूजेमध्ये आपण जे जे साहित्य वापरलेलं असतं नवरात्रीच्या पूजेमध्ये, त्या साहित्याचं नेमकं काय करायचं। तर जे टाक होते किंवा देवांच्या मूर्ती होत्या तिथे जर तुम्ही विड्याची पानं लावलेली असतील किंवा होती तर ती पानं आता पूर्णपणे सुकलेली असतील, अगदी आपण हातात घेतली तर ती सहज चुरगळून जाऊ शकतात किंवा त्याचे तुकडे होऊ शकतात, अशा पद्धतीने ती पानं आता वाळून गेली असतील तर ती सर्वप्रथम एका ताटामध्ये भरायची। घटसुद्धा तुम्ही हलवलेला असेल तर घटामध्ये तुम्ही पानं लावलेली असतील विड्याची, त्याचबरोबर घटामध्ये तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं असेल, सुपारी ठेवलेली असेल, एक फूलसुद्धा ठेवलेलं असेल, तर हे सर्व साहित्य सर्वप्रथम बाजूला काढायचं, म्हणजे त्या ताटात काढायचं। नाणं आणि सुपारी बाजूला करायची, ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवून द्यायची, कारण सुपारी जी आहे ती भरपूर फुगलेली असते। तुम्ही घटसुद्धा मंगलकलशसुद्धा उचललेला असेल तर मंगलकलशामध्ये सुद्धा 1 रुपयाचं नाणं सुपारी असेल तर दोन्ही म्हणजे घटातली पण आणि मंगलकलशातली पण 1 रुपयाचं नाणं सुपारी काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हामध्ये वाळवायला ठेवून द्यायची, कारण बऱ्याच वेळा ती सुपारी जी आहे ती भरपूर फुगून येते। उन्हामध्ये आपण 1-2 दिवस ठेवली की ती पुन्हा पूर्वस्थितीत येऊ शकते आणि जर ती व्यवस्थित राहिली तर ती तुम्हाला परत पुढच्या पूजेमध्ये वापरता येईल। आता या घटाच्या पूजेमध्ये तुम्ही जे जे साहित्य वापरलं होतं त्यामध्ये फुलं पानं जे जे असेल तर ते सर्व तुम्ही एका ताटामध्ये काढून घेतलं की ते पाण्यामध्ये विसर्जित करण्याऐवजी तुम्ही काय करा, तुमचं जर म्हणजे मोकळं अंगण असेल, तिथे तुम्ही झाडं वगैरे लावलेली असतील, माती असेल तिथे तर थोडंसं तिथे उकरून घ्या, किंवा शेत असेल तर शेतामध्ये थोडंसं म्हणजे ती जमीन जी आहे ती थोडीशी उकरून घ्या आणि मातीमध्ये हे सर्व साहित्य पुरून द्या। आणि तुम्ही जर झेंडूची फुलं वगैरे वाहिलेली असतील तर ही फुलं तुम्ही उन्हात ठेवून दिली तरीसुद्धा चालतील। ही फुलं छान सुकली वाळली की यानंतर आपल्याला याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या चुरगळून टाकता येतात, नंतर याची छान नवीन रोपं तयार होतात। किंवा मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यापासून आपल्याला धूप वगैरे सुद्धा बनवता येतं, किंवा मग कंपोस्ट खत किंवा एक दुसऱ्या झाडांना खत म्हणून सुद्धा आपल्याला या पाना फुलांचा वापर करता येतो। तर नदीमध्ये किंवा पाण्याच्या ठिकाणी आपण हे सगळं विसर्जित करायला गेलो तर आपल्यासारख्याच किती जणांनी घट बसवले असतील, सर्वांनी नदीच्या ठिकाणी जायचं, तिथे प्रदूषण करायचं आणि नंतर आपल्यालाही त्याचा त्रास होणार आणि पाण्यात राहणाऱ्या जीवजंतूंना सुद्धा त्याचा त्रास होणार। मग आपली पूजा सार्थकी लागली असं आपण कसं म्हणू शकतो। त्यामुळे हे साहित्य जे आहे ते विघटन करण्याची सुद्धा एक पद्धत आहे, ज्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या या पद्धतीमुळे त्याचा कोणालाही त्रास होणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचं विसर्जन करू शकता।
जो दिवा असेल तर तो दिवा तुम्ही संध्याकाळपर्यंत किंवा जोपर्यंत त्यातलं तेल संपत नाही तोपर्यंत तुम्ही चालू द्या. बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरी जी वाहनं असतात, म्हणजे कार असू शकते, मोटरसायकल असू शकते किंवा जे काही वाहन तुमच्याकडे आहे, तर त्या वाहनांनासुद्धा या दिव्याने ओवाळायची पद्धत आहे. किंवा जी शेती अवजारं असतात त्यांना आपण शेंदूर वगैरे लावतो तेलामध्ये मिक्स करून. तर म्हणजे जी जी पूजा आपण दसऱ्याच्या दिवशी करू तर त्या पूजेच्या वेळा तो अखंड दिवा उचलून त्याने ओवाळायची पद्धत आहे. तर तुमच्या दिव्यातलं तेल त्या दिवशीच संपत येणार असेल तर मग त्या दिवशी तो थंड झाला किंवा थोर झाला म्हणतात. दिवा थंड झाला असं म्हणू नये. एका ताईने मला सांगितलं होतं दिवा थोर झाला असं म्हणावं, तर ठीक आहे. तर तो जोपर्यंत थोर होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला तसंच चालू द्या. आणि अजून एक प्रश्न महत्त्वाचा असा आहे, आपण हा जो अखंड दिवा लावलेला असतो तर याला काजळी येणं किंवा त्यातलं तेल ओघळणं हा सुद्धा प्रकार होतोच. तर यात म्हणजे तुम्ही तो दिवा आहे तो ज्या ताटामध्ये ठेवला होता तिथे जर खाली त्या ताटामध्ये काळपट तेल ओघळून आलेलं असेल तर तुम्ही काय करायचं, ते जे तेल आहे तर ते काकड्यासाठी वापरायचं. तर तुमच्या देवघरामध्ये दिवटी असेल, जशी आपण खंडेरायांच्या दिवट्या घालतो, देवीचा सुद्धा जागरण गोंधळ घातला जातो, तर त्यावेळेस ती दिवटी जी आहे ती प्रज्वलित केली जाते. तर एखादा जुना असेल, नवा असेल, स्वच्छ कपडा, त्याची जाड वात तयार केली जाते आणि ती या दिवटीला गुंडाळली जाते किंवा बांधली जाते आणि त्यावर हे काळपट तेल थोडं थोडं ओतून आपण तसंही ते प्रज्वलित करू शकतो. किंवा जुन्या काळी असं होतं, हे जे काळपट तेल आहे ताटामध्ये खाली जमा झालेलं, तर आपली जी बैलगाडी असायची किंवा ज्या ज्या वाहनांना वंगण केलं जातं किंवा काळं ग्रीस वगैरे लावलेलं असतं किंवा आपल्या घरातली जी दारं आहेत ती कधी कधी म्हणजे त्याच्या ज्या बिजागऱ्या आहेत त्या अशा करकर वाजतात, तर त्याच्यावर जरी आपण ते तेल थोडं थोडं थेंब थेंब सोडण्यासाठी वापरलं तरीसुद्धा चांगलं राहतं. तर भरपूर पर्याय मी तुम्हाला सुचवलेले आहे. दिवटीचा पर्याय म्हणा किंवा तुमच्याकडे अजूनसुद्धा बैलगाडी वगैरे असेल तर तिला वंगण करण्यासाठी म्हणूनसुद्धा तुम्ही ते तेल एखाद्या बाटलीत भरून ठेवू शकता. तर तुम्हाला यातला जो पर्याय सोयीस्कर वाटेल त्यासाठी तुम्ही हे तेल वापरू शकता. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा येतो की दिव्यामधली वात नंतर उरते, तिचं काय करायचं. तर जेव्हा जेव्हा तुमच्या अशा देवपूजेतल्या वाती उरतात, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही प्रत्येक वेळेस ती वात वापरायला नको, तर तुम्ही त्यावेळेस काय करायचं, एका मोठ्या पंतीमध्ये या सर्व वाती भरायच्या आणि त्या प्रज्वलित करून द्यायच्या, म्हणजे त्या वातींचा होम करून टाकायचा. हवं तर वाती प्रज्वलित करताना तुम्ही एखादी कापराची वडी ठेवली आणि होम तयार झाल्यानंतर तो एक म्हणजे ती पंती जी आहे होमाची पंती तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ठेवून तो जो होम केलेला आहे किंवा त्याचा जो धूर आहे तो सर्व तुमच्या घरभर फिरवला तरीसुद्धा चांगलं राहील. आपल्या मानसिक शांतीसाठी आणि आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला चांगला ठरू शकतो. घटातलं पाणी असो किंवा मंगल कलशातलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला ते ओतू शकता. तुळशीला शक्यतो ओतू नका. याचं कारण म्हणजे काय असतं, आता 9 दिवस आपण हा जो घट आहे तो बसवलेला असतो, मंगल कलश स्थापन केलेला असतो. घटामध्ये सुद्धा आपण काही काही साहित्य ठेवलेलं असतं. बरेच जण घट विसर्जनाच्या अगोदर थोडंसं दही दूध त्या घटामध्ये ओततात आणि तसंही 9 दिवस झालेले असतात, त्यामुळे या घटापाशी थोडासा वेगळा वास कितीही नाही म्हटलं तरी यायला लागतो आणि असं पाणी आपण तुळशीला घालणं कितपत योग्य आहे. त्यामुळे एखाद्या अशा झाडाला घाला की ते एखाद्या फळाचं असू शकतं किंवा फुलाचं असू शकतं, पण जिला आपण देवीचा दर्जा देतो अशा तुळशीला ते पाणी घालू नका. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला असेल गोडाधोडाचा, तो दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळच्या वेळा थोडीशी म्हणजे तुमची जर शेतजमीन असेल, तुम्ही शेतकरी असाल तर शेतजमिनीला सुद्धा आणि शेतात राहणारे जे काही जीवजंतू जे खास मातीत राहतात तर त्यांच्यासाठी म्हणून आपण जो काही गोडाधोडाचा नैवेद्य किंवा पुरणपोळी वगैरे जे काही केलं असेल तर एका ताटामध्ये ते घेऊन जायचं, एक तांब्यामध्ये पाणी पण न्यायचं आणि जमिनीमध्ये तो नैवेद्य पुरून देण्याची पद्धत आहे. याला भूमिपूजन असं म्हटलं जातं. जमिनीसाठी दान करणं याच्यासाठी हे केलं जातं. तर या दिवशी गाईला नैवेद्य तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर शेती अवजारं असतील किंवा तुमचे जे गॅजेट्स असतील, आजकाल शेती करणारे सुद्धा आहेत पण गॅजेट्सची दुनियासुद्धा खूप वाढलेली आहे की ज्या साहित्याची आपल्याला
खूप गरज पडते किंवा त्याचा वापर आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो। असे तुमचे मोबाईल असतील, लॅपटॉप असतील किंवा तुम्ही व्हिडिओ शूट करत असाल तर तुमचे ट्रायपॉड्स किंवा जे जे काही तुम्ही वापरत असाल तर त्या सर्वांची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता। शस्त्रास्त्रांची सुद्धा पूजा करण्याची या दिवशी पद्धत आहे। तर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा बरीचशी शस्त्रास्त्र वापरतो, जसं की सुरी असेल, त्याचबरोबर आपली उचटणी असेल, अजून म्हणजे विस्कर असेल किंवा सांडशी, म्हणजे प्रत्येक जे साहित्य आहे ते आपलं हत्यार आहे, शस्त्र आहे असं आपण त्याला म्हणू शकतो। तर खरं शस्त्र तर आपल्या घरी नसतंच, म्हणजे पूर्वीच्या काळी ती प्रत्येकाच्या घरी असायची, पण ज्या साहित्याचा आपल्याला खूप चांगला वापर होतो ते साहित्यसुद्धा तुम्ही या दिवशी पूजेमध्ये ठेवू शकता। फक्त जे आपले गॅजेट्स आहेत किंवा जे काही आपल्या स्वयंपाकातलं साहित्य आहे त्याला मात्र तुम्ही शेंदूर वगैरे लावू नका, कारण तेलामध्ये जो मिक्स केलेला शेंदूर असतो तो ओलसर असतो आणि तो जर आपल्या हाताला वगैरे लागला तर तो पटकन निघत नाही, त्याचे डागसुद्धा जात नाही। त्यामुळे जे लोखंडी अवजारं आहेत, खास करून शेतीची, तर त्या अवजारांना या शेंदुराचा गंध लावला जातो, स्वस्तिक काढलं जातं किंवा मग 5 बोटं तरी या शेंदुराची लावली जातात। अशा पद्धतीने हे घट विसर्जन आपल्याला करायचं असतं। आणि देवीची जी तळी भरली जाते, तळी भरण, तर याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट विसर्जनाबाबत भरपूर माहिती दिली। माहिती आहे, व्हिडिओ थोडासा मोठा झाला, पण प्रत्येक गोष्ट कव्हर करण्याचा किंवा प्रत्येक गोष्ट अगदी योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला। यामधला जर काही भाग राहिलेला असेल तर त्याची माहिती मी तुम्हाला परत पुढच्या व्हिडिओमध्ये देईल। तोपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता। तर आजच्यासाठी एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही लाईक करायला विसरता, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल। बऱ्याच जणांना या व्हिडिओची गरज होती, कमेंट्ससुद्धा भरपूर दिवसापासून यायला लागल्या होत्या। आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।